तर नमस्कार मित्रांनो, भागवत गंगवणे टेक्निकल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत संभाव्यता इयत्ता 10वी मधला चॅप्टर संभाव्यता यामधलं उदाहरणे. आता मी तुम्हाला चॅप्टर काही शिकवत नाही, मी फक्त उदाहरणे घेतोय. ठीक आहे. आता उदाहरणे घेताना तुम्हाला काही अडचणी वाटल्या तर मला तुम्ही कमेंट करू शकता आणि विचारू शकता. ठीक आहे. मी जास्त काही डीपमध्ये नाही सांगत तुम्हाला, फक्त उदाहरणात जे प्रॉब्लेम येतील तेच सांगतो. ठीक आहे. ओके. आता उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. प्रत्येक कार्डवर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे खोक्यात ठेवलेली आहेत. तर खालील घटनेची संभाव्यता काढा असं सांगितलेलं आहे. काढलेल्या कार्डची संख्या काय 1 पेक्षा लहान असणे असं हे दिलेलं आहे. मग आता तुम्हाला हे काढण्यासाठी सुरुवातीला काय काढावं लागेल? नमुना अवकाश काढावा लागेल. ठीक आहे. नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस, म्हणजे ते एस ने डिनोट करता तुम्ही. सॅम्पल स्पेस काढायचा म्हणजे टोटल तुमचा सॅम्पल स्पेस जो येईल तो काढल्यानंतर त्याचा नंबर काढायचे. सॅम्पल स्पेसचे नंबर किती येतील. त्याच्यानंतर काय करायचं, तुमचा जो फॉर्म्युला दिलेला असतो काय, प्रोबॅबिलिटी काढायचा. संभाव्यता, प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता. तर संभाव्यता काढण्याचा फॉर्म्युला काय असतो, ती जी टोटल जे आहे याची जी एन एस म्हणजे सॅम्पल स्पेस जो येईल तो भागिले काय, जी तुमची संभाव्यता आहे ती. म्हणजे काय, हे कार्डची संख्या 1 पेक्षा कमी मिळणे, म्हणजे ती जेवढी प्रोबॅबिलिटी असेल तुमची, थोडक्यात संभाव्यता असेल की 1 पेक्षा लहान संख्या कार्डवर मिळणे. बघूया आता कसं करायचं ते. आपण सुरुवातीला काय करू, सॅम्पल स्पेस म्हणजे एन एस काढून घेऊ. ओके. सॅम्पल स्पेस सुरुवातीला उत्तर. आता याचा सॅम्पल स्पेस, ठीक आहे, एका कार्डवर 1 याप्रमाणे 0 ते 5. 0 ते 5 म्हणजे किती, 0 पासून 5 पर्यंत. मग सॅम्पल स्पेस काय येईल, यस बरोबर. काय येईल, शून्य ते 5, 0 पासून 5 पर्यंत. 1 2 3 4 5 झाले. किती झाले, 1 2 3 4 5 6 झाले. मग काय आला आपलं, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस एन एस काय आला, 6. जेवढे काउंट होता ते 6. 1 2 3 4 5 6 किती घटना आल्या, त्या 6 घटना येतात. 6 घटना आल्या म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, नमुना अवकाश किती झाला, 6. एन एस बरोबर 6. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचंय, हे काढलेल्या कार्डची संख्या 1 पेक्षा लहान असणे. 1 पेक्षा लहान असणे म्हणजे काय, आता ही घटना आहे, थोडक्यात हिला ए मानू किंवा बी मानू किंवा सी मानू, काही पण. मग आपण काय करायचं, एन ए ही घटना अशी थोडक्यात मांडून घेतली. एन ए बरोबर काय, काढलेल्या कार्डची संख्या 1 पेक्षा लहान असणे. 1 पेक्षा लहान असणे कोणती आहे, ए घटना, सॉरी ए घटना. आता काय ये येते फक्त 0 म्हणजे काय येईल याच्यात. आता तुम्ही तो कशाने डिनोट करता, असा नमुना अवकाश असा करता फक्त. सॉरी तर मी करून दिला असं, असं दाखवता ना नमुना अवकाश. तर हा नमुना अवकाश याचा झाला. आता याचा काढायचा म्हटल्यावर 0 येतो फक्त इथं 0. ठीक आहे. मग आपला एन ए काय आला, एन ए बरोबर किती आला, फक्त 1च आला. 1च आला म्हणजे काय, 1. हे आलं
एन ए बरोबर 1. ठीक आहे. आता एन एच ची व्हॅल्यू भेटली, एन ए ची व्हॅल्यू भेटली. आपल्याला काय काढायचं आता याचा फॉर्म्युला काय आपल्याला काढायचं असलं तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर तुमचा हा एन ए डिवाइड बाय कशापैकी एन एस पैकी, म्हणजे एन एस पैकी ही घटना भेटते. मग काय येतं, याची किती आहे 1, एन ए ची किंमत 1 आणि याची 6. मग काय झालं तुमचा आन्सर 1/6. म्हणजे काय भेटलं, एन ए काय भेटलं, एन ए बरोबर 1 आहे, एन एस बरोबर 6 आहे. मग त्यांच्या किमती काढून टाकून दिल्या. ए ची किंमत एन ए ची किंमत 1, याची किंमत 6. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय भेटली 1/6. हे झालं तुमचं उत्तर. ठीक आहे. तुम्ही याला संक्षिप्त रूप देऊ शकता किंवा एवढंच आन्सर ठेवू शकता. ठीक आहे. म्हणजे 1/6 झाली तू याची या उदाहरणाची प्रोबॅबिलिटी. आता आपण आणखी पुढचं उदाहरण पाहूया. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समजून जाईल. आता हे कसं सोडवायचं समजलं तुम्हाला. आता याच्यातच आपण पाहूया. आता हे जर दिलेलं असेल तर आता या 1 पेक्षा लहान असणे आता जास्त असण्यावर घेऊ आपण. काय जास्त असणे. ठीक आहे. याच्यावरच उदाहरण घेऊया. मग काय नमुना अवकाश यस यस सारखाच येईल. काय 0 नमुना अवकाश काय येईल त्याचा यस 0 1 2 3 4 5. ठीक आहे. मग आता हे एन एस काय झाला 1 2 3 4 5 6. नमुना अवकाश एन एस बरोबर 6. ठीक आहे. आता आपल्याला काय घटना काढायची आहे, काढलेल्या कार्डची संख्या 1 पेक्षा जास्त असणे. म्हणजे 1 पेक्षा जास्त म्हणजे 2 3 4 5. म्हणजे काय एन आपण समजा ए घटना होती. काय घटना ए, ही घटना कोणती आहे ए मानू अशी कार्डची संख्या. घटना ए बरोबर काय आता इथं घटना ठीक आहे. घटना ए बरोबर काय येईल 2 1 पेक्षा मोठी 2 3 4 5. ठीक आहे. हे झालं. मग आपल्याला एन ए फाइंड करायचं. म्हणजे किती जेवढे नंबर आहे जेवढे 1 2 3 4 4 नंबर आले म्हणजे एन ए काय नमुना अवकाश ए बरोबर 4. ठीक आहे. हे आलं एवढं इथपर्यंत. मग आपल्याला प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता प्रोबॅबिलिटी इंग्लिश मध्ये प्रोबॅबिलिटी म्हणतात. मग त्याला पी ने डिनोट करतात. पी बरोबर प्रोबॅबिलिटी कशाची काढायची आपल्याला, प्रोबॅबिलिटी कशाची काढायची आपल्याला ए ची. मग काय तर सूत्र काय आपलं ते ज्याची काढायची ते घ्यायचं वरती. नंबर ऑफ ए ची नमुना अवकाश ए चा भागिले नमुना अवकाश कशाचा एच चा.
पूर्ण घटनेचा. ठीक आहे. मग आता याच्या किमती टाकून द्यायच्या. काय एन ची किंमत काय 4 आणि एन ची किंमत किती 6. ठीक आहे. मग काय झालं, ही तुमची काय भेटली प्रोबॅबिलिटी ऑफ ए. काय 4/6 ही काय भेटली तुमची संभाव्यता. ठीक आहे. आता तुम्ही याचं हे पण करू शकता, परंतु इथपर्यंत ठीक आहे तुमचं. ठीक आहे. ही तुमची संभाव्यता भेटली. कशासाठी? कार्डची संख्या 1 पेक्षा जास्त असण्यासाठी. आपण अगोदर पाहिलं कमी असण्यासाठी पण पाहिलं. ठीक आहे. आता दुसरं उदाहरण पाहूया आपण. नाण्याची उदाहरणं घेऊया. ठीक आहे. आता तुम्हाला सोपं सांगतो. आता एक नाणं जर फेकलं, काय एक नाणं जर फेकलं, एक नाणे फेकले असता मिळणारी संभाव्यता किंवा नमुना अवकाश. नमुना अवकाश. आता एक नाणं जर फेकलं तर काय भेटतो, एक ते छापा भेटतो किंवा काटा भेटतो, म्हणजे हेड भेटतो किंवा टेल भेटतो. म्हणजे त्याचं काय येईल, घटना काय येईल ती. आता घटना ए म्हणू, ए बरोबर काय येईल, एक तर काय भेटेल, हेड भेटेल. ठीक आहे. किंवा टेल भेटेल. ठीक आहे. म्हणजे एवढंच घटना भेटेल. आता याच ठिकाणी जर तुमचे 2 नाणे फेकले, 2 नाणे फेकले, 2 नाणे फेकल्यावर काय येईल. आता ती घटना बी म्हणू आपण. बी घटना बी. 2 नाणे जर फेकले तर काय येईल, एक तर काय भेटेल, एका नाण्यावर काय भेटेल, हेड भेटेल, एका याच्यावर टेल भेटेल. काय एकाच्यावर हेड, एकाच्यावर टेल. ठीक आहे. दुसरं काय भेटेल, एकाच्यावर हेड, दुसऱ्याच्यावर टेल. झालं. एकाच्यावर हेड, दुसऱ्याच्यावर पण हेड, एच. नंतर एकाच्यावर टेल भेटेल, दुसऱ्याच्यावर एच भेटेल, टेल हेड. नंतर काय भेटू शकतं, टेल म्हणजे दोन्ही याच्यावर काटे भेटू शकतात. ठीक आहे. मग त्याच्यावर काय येईल, टेल. हा झाला या दुसऱ्या याच्यासाठी नमुना अवकाश. आता तुम्हाला जर आणखी विचारलेलं असलं, 3 नाणे फेकली, सोपं आहे. 3 नाणे फेकली, 3 नाण्यात काय येईल फक्त. आता याच्यात सेम आहे. घटना सी करू. 3 नाणे फेकले तर काय, 3 याच्यावर हेड येईल. असं सुरुवातीला सोप्यात सोपं सांगतो. 3 याच्यावर हेड येईल. ठीक आहे. हेड आला. मग आता एका नाण्यावर टेल भेटेल. असं घटना घ्यायची दुसरी. काय एच आणि टेल. ठीक आहे. नंतर हा काय भेटला, हा झाला. आता या दुसऱ्या नाण्यावर त्याच्यावर पण काय भेटेल, टेल भेटेल आणि याच्यावर हेड भेटेल. ठीक आहे. टेल हेड झाला. हा झाला. आता या दोन्ही याच्यावर काय भेटेल, टेल. म्हणजे काय, हेड टेल. ठीक आहे. आता पहिल्या याच्यावर काय भेटेल, पहिल्या याच्यावर टेल घेऊ आणि याच्यावर हेड घेऊन टाकू. टेल हेड झाला. याच्या भेटल्या.
आता नंतर आपण काय करू, परत याच्यावर टेल टेल भेटेल तिन्ही याच्यावर, 1 2 3, ठीक आहे. तिन्ही याच्यावर काटा काटा, नंतर हा काटा, नंतर हे हेडेड, ही घटना घेतलेली का, हा काटा हेडेड घेतलेली, नंतर 2 काटे मध्ये एक छापा नाही घेतलेली, मग काय करायचं, 2 काटे आणि मध्ये एक छापा, ठीक आहे. आणखी मधल्या याच्यावर काय भेटेल, मधल्या कॉइनवर हेड घेतलेला आहे, मधल्या कॉइनवर टेल घेतलेला आहे, दोन्ही याच्यावर हे भेटल्यानंतर टेल टेलचं पण झालं. आणखी काय राहिलं बघा, काय भेटू शकतं आणखी, हेड हेड टेल टेल, किती घटना झाले, 1 2 3 4 5 6 7, पहिले 2 टी आणि नंतर एच, ठीक आहे. ही झाली तुमची घटना, किती, 3 नाण्यांची.